श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर इथं 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या करण्यात आलेली घटना अत्यंत क्रूर आणि निर्दयी आहे। या घटनेनं संपूर्ण देशासह राज्यात हळहळ व्यक्त केली जाते। ठिकठिकाणी आंदोलनं, कॅन्डल मार्च देखील काढले जात आहेत। काल दुपारी नाशिक शहर ब्राह्मण समाज संघाच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। यावेळी सदर प्रकरणी तात्काळ फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी करून आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी। आरोपी नराधमाला कोणत्याही प्रकारचे राजकीय किंवा सामाजिक संरक्षण दिलं जाऊ नये, अशा प्रकारच्या मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या। माणुसकीला काळीमा घटणारी एक घटना घडली। 3 वर्षाची लहानशी चिमुरडी आणि एका नाराधमाने गोठ्यात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला। एवढंच करून तो थांबला नाही, तर त्याने दगडाने ठेचून तिचा निर्गुण खून केला आणि शेण्याच्या जो ढीग होता त्याच्यामध्ये तिला पुरून टाकलं। आणि ह्याच नाराधमाने याच्यापूर्वी 75 वर्षाच्या स्त्रीवर असाच प्रकारे अतिप्रसंग केला होता। अशा नाराधमांना मोकळं सोडून आज जर बघितलं, आजचा पुण्यनगरी जर वाचला, तर महाराष्ट्रामध्ये दर 5 तासाने एका चिमुरडीवर बलात्कार होतोय। आणि त्याचा निषेध म्हणून सकल ब्राह्मण समाजातर्फे आज आमच्या माता भगिनींनी सर्व समाज बांधव, उद्योजक यांच्या वतीने आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे। तसंच एक भव्य मोर्चा पुणे येथे आयोजित केला जाणार आहे, त्याची माहिती लवकरच समाजातर्फे समाज माध्यमांना देण्यात येईल। आम्हाला न्याय मिळून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही शासनाकडे मागणी मागतो। झाली पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे। हा जो काही पुणे जिल्ह्यात जो काही माणुसकीला काळिंबा फासणारा एक दुर्दैवी प्रकार घडलेला आहे, खूप विचित्र आणि विक्षिप्त ही प्रवृत्ती आहे, ही ठेचली गेलीच पाहिजे। त्या व्यक्तीचं आधी त्यांनी 1995 मध्ये एका महिलेवरती असाच बलात्कार केला होता, तसंच स्वतःच्या भावाच्या मुलीवरती त्यांनी बलात्कार केला होता। अशा 2 वेळेस तरी बलात्कार केला आहे, तरी त्याला बेल मिळतीच कशी काय? म्हणजे प्रशासन काय करतंय? आणि एका लहान मुलीला बलात्कार तर केलाच केला, परंतु तिला दगडाने ठेचून मारलं आणि नंतर तिला एका शेणाच्या ढिगाऱ्याखाली त्यांनी ठेवलं। किती ही घाणेरडी आणि किती वाईट ही प्रवृत्ती आहे। ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे। आणि माझी प्रशासनाला विनंती आहे, आपल्याकडनं काही होत नसेल तर त्या नराधमाला आपण जनतेच्या हवाली करा। कारण मी तर म्हणतो, ह्या व्यक्तीसाठी फाशीची शिक्षा म्हणजे एकदम कमी आहे। जसं छत्रपती शासन होतं, त्या व्यक्तीचे हातपाय तोडा, त्याला चौकात बांधा। अशा नराधमांचा सगळ्या जे विक्षिप्त प्रवृत्ती आहे, या सगळ्या गोष्टीला आळा बसलाच पाहिजे। त्याचप्रमाणे आता आमच्या लहान लहान मुली आहेत, शाळेत मुलींना पाठवावं का नाही पाठवावं, बाहेर खेळायला पाठवावं का नाही पाठवावं, हा मोठा प्रश्न एका सामान्य माणसाच्या हृदयात आज घर करून बसलेला आहे। या सगळ्या गोष्टी थांबल्याच पाहिजे। आणि प्रशासनाला आमचं विनंती आहे की आम्ही आपणास हिंदुत्ववादी सरकार म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो आहोत, आणि आपण आपल्याच काळामध्ये अशा सगळ्या गोष्टी होत असतील तर आम्हाला कुठेतरी विचार करावा लागेल। जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या व्यक्तीची चौरंग केला होता, तसा ह्या व्यक्तीचं काहीतरी करा तुम्ही। का तर आम्हाला पण मुली आहोत, आम्ही पण आज आमच्या मुलींना बाहेर पाठवायला घाबरतो। का तर आमच्या मुली किती सुरक्षित आहे, ह्या मुली एवढीच माझी मुलगी आहे, आम्ही कितपत सुरक्षित आहे, यावरती तुम्ही आम्हाला न्याय द्या। आणि त्या व्यक्तीला फाशी झालीच पाहिजे, झाली पाहिजे, झाली। यावेळी महेश श्रीपाद जोशी, अनुप भनगे, भूषण जुनरे, माधवी यासह ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरेसह अनिल केदारी, नाशिक।